नमस्कार मंडळी. नवरात्र म्हणजे आपल्या जीवनातील सगळ्यात पवित्र, मंगल आणि शक्तिशाली काळ. या 9 दिवसांमध्ये माता दुर्गा पृथ्वीवर अवतरतात असं मानलं जातं. संपूर्ण वातावरण भक्तिभावाने भरलेलं असतं. घरोघरी देवीचं पूजन, आरत्या, गरबा, दांडिया आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मंत्रजप. पण तुम्हाला माहिती आहे का की या नवरात्रीत एक गुप्त मंत्र आहे, जो जपल्यास देवीचं वरदान 100 पट जास्त मिळतं. आणि आज आपण या मंत्राचा उगम, त्याचा जप करण्याची योग्य पद्धत, त्यामागचं शास्त्रीय कारण आणि खऱ्या भक्तांची खरी गोष्ट ऐकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. नवरात्र आणि मंत्रजपाचं महत्त्व. नवरात्राला शक्तीचा उत्सव म्हणतात. याच काळामध्ये नकारात्मक शक्ती, अडथळे आणि अशुभ परिणाम आपोआप दूर होतात. शास्त्र सांगतं, मात्रेन देव्या पापसंघात नाशती, म्हणजेच फक्त देवीचं स्मरण केल्याने पापही नष्ट होतात. मग जर आपण मंत्र जप केला तर त्याचा परिणाम किती असामान्य असेल याची कल्पना करा. देवीचं नामस्मरण म्हणजे आपलं आणि देवीचं थेट जोडलेलं नातं. तो मंत्र म्हणजे ओम हेम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे. हा मंत्र दिसायला लहान वाटतो, पण यामागे अपार शक्ती दडलेली आहे. याचे घटक काय आहेत तर ओम म्हणजे विश्वाचा नाद आहे, सृष्टीचं मूळ आहे. एम म्हणजे ज्ञान, विज्ञान आणि विद्या आणि सरस्वतीचं स्वरूप. हिम म्हणजे करुणा, शांती आणि देवीचा आभा आहे. क्लीम म्हणजे प्रेम, आकर्षण आणि लक्ष्मीचं वरदान. आणि चामुंडाय विश्चय म्हणजे राक्षसांचा संहार करणाऱ्या चामुंडा देवीला प्रार्थना. असा हा मंत्र ओम हेम ह्रीम क्लीम चामुंडाय विश्चय. हा मंत्र जपल्यास भक्ताच्या जीवनात ज्ञान, संपत्ती, शांती, संरक्षण चारही गोष्टी येतात. आणि आता आपण पाहूया जप करण्याची योग्य पद्धत. सकाळी सूर्योदयाच्या आधी स्नान करून पांढरे, पिवळे किंवा लाल वस्त्र धारण करा. आता नवरात्र सुरू आहे, त्यामुळे नवरात्रीच्या देवीच्या रंगानुसार तुम्ही वस्त्र परिधान करू शकता. देवीसमोर तांब्याच्या ताटात पाणी, फुलं, नारळ आणि दिवा ठेवून पूजा करायला सुरू करा. पूर्व किंवा ईशान्य दिशेला तोंड करून आसनावर बसा. रुद्राक्ष किंवा कमळाच्या माळेवर मंत्राचा जप चालू करा. कमीत कमी 108 वेळा या मंत्राचा जप करा. जप करताना मन एकाग्र ठेवा आणि देवीचं स्मरण डोळ्यासमोर करा. नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी शक्यतो संध्याकाळी ही एक फेरी जप नक्की करावी. सातत्याने 9 दिवस हा जप केल्यास 100 पट जास्त फळ मिळतं अशी मान्यता आहे. आता आपण एक खऱ्या भक्ताची खरी गोष्ट ऐकणार आहोत. कर्नाटक भागातील एका लहानशा गावामध्ये शंकरराव नावाचे एक गृहस्थ होते. घरात संकटांचा पाऊस, धंदा बुडाला, कर्ज वाढलं, आजारपण सगळं संपलं होतं. अखेर निराश होऊन ते एका साधूला भेटले आणि त्याच साधूंनी त्यांना हे सांगितलं होतं की तू नवरात्रीमध्ये या मंत्राचा जप कर. देवी तुझं संरक्षण स्वतः करेल. आणि शंकरराव सुरुवातीला जरा साशंकच होते, पण भक्तिभावाने जप त्यांनी सुरू केला. पहिल्या 3 दिवसांतच त्यांना मनशांती मिळाली. 5व्या दिवशी अचानक कर्जदारांनी मोकळीक दिली आणि 9व्या दिवशी तर त्यांच्या घरी नव्या व्यापाराची संधी आली. आणि काही महिन्यात त्यांचं आयुष्य बदलून ते नेहमी म्हणायचे, ही सगळी कृपा माझ्या नवरात्रीच्या जपामुळेच आहे. त्यामुळे हा जप किती महत्वाचा आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. आपण जर शास्त्रीय आधार बघायला गेलोत तर देवी भागवत आणि मार्कंडेय पुराणांमध्ये असं वर्णन केलं की चामुंडा देवीला हा मंत्र बीज अत्यंत प्रिय आहे. बीज मंत्र हा अत्यंत प्रिय आहे. जो भक्त नवरात्रीत श्रद्धेने हा जप करतो त्याचं जीवन संकटमुक्त होतं. त्यासोबतच जेव्हा आपण एकाच शब्दावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा मेंदूतील नकारात्मक विचार देखील नाहीसे होतात. मन शांत होतं, आत्मविश्वास वाढतो आणि नशीबही त्यामुळे बदलतं. मंत्र जप करताना काही महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. जसं की जप करताना मोबाईल किंवा गप्पा किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्यांपासून दूर राहा. देवीसमोर एक दिवा नक्की लावा आणि मगच तुम्ही मंत्र जप करायला चालू करा. या कारणामुळे काय होतं, प्रकाशाने ऊर्जा वाढते. जप नेहमी शुद्ध विचारानेच करा. प्रत्येक जपानंतर देवीला प्रार्थना करा, माझ्या घरावर तुझं संरक्षण असू दे. तर मंडळी, नवरात्री हा काळ केवळ पूजा पाठाचा नाही तर देवीच्या कृपेनं आपलं आयुष्य बदलून टाकण्याचा काळ आहे. आणि या नवरात्रीत तुम्ही हा मंत्र म्हणा,
ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. देवी तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नक्की आणतील. जर हा संदेश, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय माता दी.